In Jesus' name, प्रभू येशूच्या नावामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आम्ही करत आहोत. thank you for joining with us this morning once again. आणि पुन्हा एकदा आज सकाळी तुम्ही आज सर्वजण आमच्याशी जोडलेले आहात. तुम्हा सर्वांचे आभार आम्ही मानतो. It's wonderful to be with you. आणि खरंच हे खूप सुंदर असं आहे तुमच्या सोबत असणं. It's a great privilege to minister to you. आणि देवाच्या वचनातून तुमचं सेवा कार्य करणं हे खूप मोठं भाग्य आम्ही मानतो. Before going to the word, I'd like to pray for you. आणि वचनामध्ये जाण्याच्या आधी मला तुमच्यासाठी प्रार्थना करायची आहे. Let's pray. आपण प्रार्थना करूया. Father, in Jesus' name, प्रभू देवा येशूच्या नावामध्ये we thank you for this wonderful day. या सुंदर दिवसासाठी आम्ही तुझे आभार मानतो प्रभू. We commit all of those who are listening this word. प्रभू जे सर्व हे तुझं वचन ऐकत आहेत त्या सर्वांसाठी आम्ही प्रार्थना करत आहोत. We pray that it would reach to them right now. प्रभू आमची प्रार्थना आहे की या क्षणाला ते वचन त्यांच्यापर्यंत पोहोचू दे. माझे Bless them. प्रभू त्यांना आशीर्वादित कर. Lift them up. त्यांना तू वर उचल प्रभू. This word would change their life this morning. प्रभू आज सकाळी हे वचन तुझ्या लेकरांचं जीवन बदलू दे प्रभू. We commit them into your hand. त्या सर्वांना तुझ्या हातामध्ये आम्ही समर्पित करतो. In Jesus' name, Lord, we pray. प्रभू येशूच्या नावात आम्ही प्रार्थना करतो. पानी पर मैं चलूं अगर तू मेरे साथ है, तूफान से मैं लड़ूं अगर तू मेरे साथ है. पानी पर मैं चलूं अगर तू मेरे साथ है, तूफान से मैं लड़ूं अगर तू मेरे साथ है. अब मैं ना डरूं और ना पीछे हटूं, तेरी आत्मा से बढ़ मैं दौड़ा चलूं. ना तो बल से ना शक्ति से प्रभु, तेरी आत्मा से ही मैं जयवन बनूं. ना तो बल से ना शक्ति से प्रभु, तेरी आत्मा से ही मैं जयवन बनूं. अब जीना है मसीह, अब मरना है नफा, तेरे नाम से जिंदगी तू ही है जिंदा खुदा. अब जीना है मसीह, अब मरना है नफा, तेरे नाम से जिंदगी तू ही है जिंदा खुदा. अब मैं ना डरूं और ना पीछे हटूं, तेरी आत्मा से बढ़ मैं दौड़ा चलूं. ना तो बल से ना शक्ति से प्रभु, तेरी आत्मा से ही मैं जयवन बनूं. ना तो बल से ना शक्ति से प्रभु, तेरी आत्मा से ही मैं जयवन बनूं. Today we will be looking to one word which is called a wonderful life. आणि आज एक सुंदर असं शब्दाविषयी आपण पाहणार आहोत, ते म्हणजे सुंदर जीवन. याच्याविषयी आपण पाहणार It's आहोत. called wonderful life. आणि अद्भुत किंवा सुंदर जीवन. In the beginning, when God created men and women, आणि ज्यावेळेस प्रारंभी परमेश्वराने मनुष्य त्या ठिकाणी पुरुष आणि स्त्री निर्माण केले. Bible says the man and the woman walked with God
peacefully, joyfully in the Garden of Eden. आणि बायबलमध्ये असं म्हटलेलं आहे की त्या एदेन बागेमध्ये ज्या परमेश्वरानं ज्या स्त्री आणि पुरुषाला प्रथम निर्माण केलं ते शांतीने आनंदाने परमेश्वरासोबत जीवन व्यतीत करत होते. The wonderful thing was this: God walked with them. आणि सुंदर गोष्ट त्याच्यामध्ये ही आहे की परमेश्वर त्यांच्या सोबत चालत होता. God talked to them. परमेश्वर त्यांच्याशी बोलत होता. God and man and women discussed together. आणि परमेश्वर आणि ते स्त्री आणि पुरुष हे एकत्र चर्चा करायचे. It was a wonderful life. आणि ते जीवन जे आहे खूप सुंदर जीवन होतं. But one day when God visited the Garden of Eden, पण एक दिवस ज्यावेळेस परमेश्वराने एदेन बागेला भेट दिली, He wanted to talk with them. He wanted to walk with them. He wanted to discuss with them. आणि परमेश्वराला ह्या त्यांच्या सोबत बोलायचं होतं, त्यांच्या सोबत चालायचं होतं, त्यांच्या सोबत चर्चा करायची होती. But now this thing had changed the scenario in the Garden of Eden. पण ह्या वेळेला काय झालं होतं की त्या एदेन बागेमधलं सर्व चित्र जे आहे ते पालटून गेलं होतं. Adam and Eve hid themselves. आणि आदाम आणि हवेनं काय केलं, त्यांनी स्वतःला लपवून घेतलं. God said, Adam and Eve, where are you? आणि परमेश्वर म्हणाला की आदाम आणि हवा तुम्ही कोठे आहात? But Adam said, I am afraid. I am hiding. पण आदाम त्या ठिकाणी म्हणाला की परमेश्वरा मला भीती वाटते म्हणून मी लपलेलो आहे. Now this wonderful life, the joyful life, the peaceful life had turned upside down. आणि आता हे जे सुंदर जीवन होतं, जे चांगलं जीवन जे होतं त्याची उलटा पालट झालेली आहे. This wonderful life had become a scary life. आणि हे जे सुंदर जीवन होतं ते भीतीदायक असं झालेलं आहे. In Genesis 3:10, उत्पत्तीचं पुस्तक 3रा अध्याय आणि 10वं वचन. so he said, I heard the voice in the garden. तो म्हणाला मी बागेत तुझा आवाज ऐकला. I was afraid मी भिवून लपलो असं म्हटलं because I was naked कारण मी नग्न होतो and I hid myself. आणि मी स्वतःला लपवलं असं म्हटलेलं आहे. Why this fear gripped both of them? आणि ही भीती जी आहे या दोघांमध्ये का बरं शिरली? Why they hid themselves? आणि का बरं या दोघांनी स्वतःला लपवलं? Why this wonderful life turned into miserable life? आणि इतकं सुंदर जीवन इतकं विचित्र किंवा वाईट असं कसं काय झालं? Why their joyful life turned into a scary life? आणि हे आनंदायी जीवन हे भीतीदायी जीवन मध्ये कसं बदललं? Today, the whole world is gripped with fear and scare. आणि आज संपूर्ण जगामध्ये ही भीती जी आहे पसरलेली आहे. या भीतीनं शिरकाव केलेला आहे. Why? का बरं? In John 10:10, the Bible says, आणि योहान 10वा अध्याय 10व्या वचनामध्ये पवित्र शास्त्र असं म्हणतं, I have come that you may have life, वचन असं म्हणतं की मी तुम्हास जीवन देण्यासाठी आलेला आहे and that they may have more abundantly. आणि फक्त जीवन नव्हे तर विपुल जीवन देण्यासाठी मी आलेला आहे. Psalms 139 says, आणि स्तोत्र संहिता 139 अध्यायामध्ये असं म्हटलेलं आहे, For it was you who formed my inward parts. आणि तूच माझे अंतर्याम निर्माण केलं असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. You knitted me together in my mother's womb. माझ्या आईच्या गर्भामध्ये तू माझी एकत्र घडण केली असं म्हटलेलं आहे. I praise you, मी तुझी स्तुती करतो, for I am fearfully and wonderfully made. कारण माझी भयप्रद व अद्भुत रीतीने माझी घडण झालेली It आहे. says fearfully and wonderfully made. आणि असं म्हटलंय भयप्रद आणि अद्भुत अशी घडण झालेली आहे. We are created to be a wonderful human being. आणि आपल्याला जे आहे परमेश्वराने अद्भुत मनुष्य असं निर्माण केलेलं आहे. We are created to have a wonderful life. आणि एक अद्भुत जीवन जगण्यासाठी प्रभूने आपल्याला निर्माण केलेलं आहे. But still today we see the entire world is gripped with such a tremendous, scary and fiery life.
life. पण तरी देखील आजच्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की संपूर्ण जगामध्ये लोक जे आहेत एका भीतीच्या आणि एका भयाच्या अशा स्थितीतून ते चाललेले आहेत. There are so many scriptures that talks about Jesus or the Lord giving a blessed life to us. आणि अनेक वचनं आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला दिसून येतं परमेश्वर किंवा प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला अद्भुत किंवा त्या ठिकाणी आनंददायी जीवन तो देतो. A peaceful life, a joyful life. आणि एक शांतिमय जीवन, एक आनंददायी जीवन तो देतो. But still we live under fear. पण तरी देखील आपण भयामध्ये जगत आहोत. We live under doubt and a miserable life. आणि शंका आणि बिघडलेल्या जीवनामध्ये आपण जगत आहोत. Why? का? What changed Adam's and Eve's life? आदाम आणि हवेच्या जीवनाला कोणत्या गोष्टीमुळे कलाटणी मिळाली? There are one or two things like to speak to you this morning. आणि आज सकाळी एक किंवा दोन गोष्टी मला तुमच्या समोर ठेवायच्या आहेत. The first thing that Adam and Eve did was this. आणि पहिली जी गोष्ट आदाम आणि हवेनं जी केली, They heard the wrong things. आणि चुकीच्या गोष्टी त्यांनी ऐकल्या. Adam and Eve were afraid and hid because they chose to hear the wrong things. आणि चुकीची वाणी ऐकण्याचा निर्णय आदाम आणि हवेनं घेतला आणि म्हणून ते घाबरले आणि त्यांनी स्वतःला लपवलं. Both of them heard the lies of the devil. आणि त्या दोघांनी देखील सैतानाचं जे खोटं आहे ती खोटी वाणी त्यांनी ऐकली. That led them to sin. आणि त्यामुळे ते पापाकडे प्रवृत्त झाले. Satan will always throw wrong things, wrong ideas, wrong thoughts, wrong people to your life. आणि सैतान नेहमी तुमच्या जीवनामध्ये चुकीची लोक पाठवतो, चुकीच्या कल्पना, चुकीचे विचार, चुकीचे आकर्षण तो आणतो. It's a wrong news that comes to you. आणि एक चुकीची बातमी तो तुमच्याकडे घेऊन He येतो. even puts scriptures into wrong way and present it to you. आणि देवाचं वचन देखील चुकीचा अर्थ लावून तो तुमच्या समोर मांडतो. People of God, what are you choosing this morning? देवाच्या लोकांनो, आज सकाळी तुम्ही कशाची निवड करत आहात? When shepherd David went to the war camp, आणि ज्यावेळेस तो मेंढपाळ जो मुलगा दावीद होता, ज्यावेळेस त्या युद्धभूमीवरती तो गेला, there his brothers were in the front line in the war with Philistines. आणि मग त्या पलिष्ठी लोकांसोबत त्या ठिकाणी युद्ध चालू असताना जे दावीदाचे बंधू होते, भाऊ होते, ते समोरच्या बाजूला लढायला थांबले होते. When they saw David coming and wanted to take part in the war, आणि ज्यावेळेस त्यांना समजलं की दावीद आलेला आहे आणि दावीदाला देखील या युद्धाचा भाग व्हायचा आहे, they said and they looked to him down and said, "You are not a warrior." आणि त्यांनी दावीदाला कमी लेखलं आणि ते दावीदाला म्हणाले, अरे बाबा, तू काही योद्धा नाहीयेस. Philistine, the Goliath, when he looked down, he also looked down to him as a very inferior person. आणि ज्यावेळेस त्या गोल्यातानं ज्यावेळेस दावीदाकडे पाहिलं, त्याने देखील त्याला कमी लेखलं, एक नाजूक आणि खूप बुटका असा व्यक्ती त्याला पाहिलं. In 1 Samuel chapter 17 verses 43 and 44. पहिले शमूएल 17वा अध्याय 43 ते 45 वचन. या ठिकाणी वचन काय म्हणतं पहा. तो पलिष्ठी दावीदास म्हणाला, मी काय कुत्रा आहे म्हणून तू काठी घेऊन मज पुढे आला आहेस? त्या पलिष्ठाने आपल्या देवाची नावे घेऊन दावीदास शिवाशाप दिले. तो दावीदास म्हणाला, असा जवळ ये, म्हणजे तुझे मांस आकाशातील पक्षास व वनपशूस मी देतो. Philistine is saying to David, "Am I a dog?" आणि तो पलिष्ठी जो आहे तो दावीदाला म्हणत आहे, मी काही कुत्रा आहे का? Am I such a small or a simple guy that you have sent this small person to fight against me? आणि मी इतका साधा मनुष्य आहे का की ह्या व्यक्तीला माझ्यासोबत लढण्यास तुम्ही पाठवलेला आहे? He even said to David, "Come, I will tear you and throw your flesh to the birds of this air." आणि तो दावीदाला असं पण म्हणाला की ये इकडे ये, म्हणजे मी तुला फाडेन आणि तुझं मांस जे आहे आकाशातील पक्षास खायला घालेन. The beasts of this field will eat you up. आणि हे जे सगळे जे पक्षी आहेत ते येऊन तुझं मांस खातील. These words might be hitting David so strongly. आणि हे शब्द जे आहेत हे दावीदाला खूप टोचणारे असे असतील. He was looked down so much. आणि इतकं कमी त्याला लेखण्यात आलेलं आहे. But David पण दावीद never chose to hear this word.
कधीही हे वाणी किंवा ही आवाज त्याने ऐकण्याचा Never निवड केली नाही. choose to hear the words of his brother nor the words of the Philistine, the great Goliath. आणि जो महान गोलियात होता, जो बलिष्ठी होता, त्याचे शब्द किंवा त्याच्या बंधूंचे शब्द देखील दाविदाने ऐकलेले नाहीयेत. In the contrary, on the other side, David said like this in 1 Samuel chapter 17 verses 45 and 47. पण पहिले शमूएलाचा 17वा अध्याय 45 ते 47 वचनामध्ये त्याच्या उलट दावीद त्यांना असं म्हणाला. तो काय म्हणाला आपण पाहूया. तेव्हा दावीद त्या बलिष्ठास म्हणाला, तू तरवार, भाला व बर्छी घेऊन मजवर चढून आला आहेस, पण इस्रायल सैन्याच्या देवाला तू तुच्छ लेखिले आहेस. त्या सेनाधीश परमेश्वराच्या नामाने मी तुझकडे आलो आहे. आज परमेश्वर तुला माझ्या हाती देईल. मी तुझा वध करीन व तुझे शीर धडापासून वेगळे करीन. मी आज बलिष्ठी सैनिकांची प्रेते आकाशातील पक्षास व वन पशुस देईन. तेव्हा इस्रायलमध्ये देव आहे असे अखिल पृथ्वीस विदित होईल. आणि या सगळ्या समुदायास कळून येईल की परमेश्वर तरवारीने व भाल्याने विजयी होतो असे नाही, कारण हे युद्ध परमेश्वराचे आहे. तो तुम्हास आमच्या हाती देईल. You see David, a young guy, standing in front of this giant 9 feet Goliath. आणि पहा, हा दावीद जो आहे तो तरुण मुलगा या 9 फूट उंचीच्या गोल्याता समोर तो उभा आहे. Having no experience of war. आणि कोणत्याही युद्धाचा अनुभव त्याला नाहीये. Having no experience of the strike, anything of this war. आणि या युद्धाविषयीचं कोणतंही ज्ञान, कोणताही अनुभव त्याला नाहीये. But there he stands boldly and says, I come to you in the name of the Lord. पण त्या ठिकाणी धाडसाने तो उभा राहतो आणि असं म्हणतो की परमेश्वराच्या नावामध्ये मी तुझ्या समोर उभा आहे. He says to the same Goliath, he says to him, today I will cut off your head, and today the beasts and the birds of the air will eat your flesh. आणि त्याच गोल्याताला तो असं म्हणतो की आज तुझं शीर तुझ्या धडापासून मी वेगळं करीन आणि आकाशातील पशु आणि वन जे प्राणी आहेत ते तुझं मांस खातील असं तो म्हणतो. Why? Where did this boldness come? आणि हे धाडस दाविदामधून कुठं आलं? Because he chose not to hear the wrong things that Goliath and his brothers said to him. आणि हे धाडस यासाठी आलं कारण जे काही गोलियात बोलत होता, जे काही त्याचे भाऊ बोलत होते, त्यांचं न ऐकण्याचा निर्णय दाविदाने घेतला. If he would have heard, the fear would have gripped his life. आणि जर त्याने ती वाणी ऐकली असती तर त्याच्या अंतःकरणामध्ये भीती आणि भय आला असता. But David chose to trust in the name of the Lord. पण दाविदाने काय ठरवलं की परमेश्वराच्या नावावर भाव ठेवण्याचं त्याने ठरवलं. Joshua chose not to hear the wrong report of Jericho walls, but brought it down. आणि यहोशुआनं जे आहे ती यरीकोची जी भिंत आहे त्याच्याविषयीची चुकीची बातमी न ऐकण्याचं त्याने ठरवलेलं आहे. And if we see the Jericho walls are down without any war. आणि मग कोणत्याही युद्धाशिवाय ती जी यरीकोची जी तटबंदी आहे ती खाली कोसळलेली आपल्याला पाहायला मिळते. Ezekiel chose not to hear the wrong words of Sennacherib. आणि जे सेनेरिपाचे जे चुकीचे शब्द होते ते न ऐकण्याचं यहोशुआनं ठरवलेलं आहे. Ezekiel saw the overnight victory. आणि यहेजकेलनं जे आहे एका रात्रीमध्ये त्यांनी विजय पाहिलेला आहे. Without war, 1,80,000 people were killed by the angels. आणि युद्धाशिवाय देवदूतांनी 1,80,000 शत्रूंना ठार केलेला आहे. Isaiah 41:10 says. आणि यशाया 41वा अध्याय आणि 10वं वचन असं म्हणतं, So do not fear, घाबरू नका, for I am with you. कारण मी तुमच्या सोबत Do आहे. not be dismayed, आणि त्या ठिकाणी भिऊ नका, for I am your God. कारण मी तुमचा परमेश्वर आहे. I will strengthen you and help you. आणि मी तुला शक्ती देईन, मी तुझं सहाय्य करेन. I will uphold you with my righteous hands. मी धार्मिकतेच्या उजव्या हाताने तुला सावरीन असं परमेश्वर. What a promise of God is this. आणि किती सुंदर देवाचं अभिवचन हे आहे. He says, I am with you. तो म्हणतो मी तुझ्या सोबत आहे. Do not be dismayed, तो म्हणतो घाबरू नको, for I am your God. कारण मी तुझा परमेश्वर आहे. I will strengthen
strengthen you. I will help you. मी तुला शक्ती देईन, मी तुला सहाय्य करेन. I will lift you up, he says. आणि तो असं म्हणतो, मी तुला वर उचलेन With my own righteous hands. माझ्या स्वतःच्या धार्मिकतेच्या हाताने मी तुला सावरेन, असं परमेश्वर. Today, what you choose to listen, आणि आज जे काही तुम्ही ऐकण्याचं ठरवता, he'll decide what is going to come tomorrow. आणि त्याद्वारे ठरवलं जाईल की उद्या तुम्ही कोणत्या गोष्टीला तोंड देणार आहात. Today you choose to trust God. आणि Victory is in your hand. आणि आज परमेश्वरावर भरोसा ठेवण्याचं आज निवड तुम्ही करा. उद्या विजय तुमचा असेल. You choose to listen, to hear the wrong words. पण जर चुकीचे शब्द, चुकीची वाणी ऐकण्याचं जर तुम्ही निवड कराल, The fear will grip you. मग भीती तुमच्या अंतःकरणामध्ये येईल. The fear will put you down. आणि ती भीती जी आहे तुम्हाला खाली करेल. And this fear will lead you slowly to sins. आणि ही भीती जी आहे ती हळूहळू तुम्हाला पापाकडे प्रवृत्त करेल. The second thing I would like to tell you this morning. आणि आज सकाळी दुसरी जी गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे, Resist the devil सैतानाला धिक्कारा and flee your life. Fill your life with the right words. आणि योग्य शब्दांनी तुमचं जीवन भरून काढा. Resist him. त्याला धिक्कारा Fill your life with the right words. आणि योग्य शब्दांद्वारे तुमचं जीवन भरून काढा. When you get up early in the morning, what is the first thing that you listen? आणि ज्यावेळेस तुम्ही सकाळी ज्यावेळेस तुम्ही उठता त्यावेळेस पहिली वाणी तुम्ही काय ऐकता? Is the news that you're listening? आणि तुम्ही बातम्या ऐकता का? Is the newspaper that you're reading? आणि तुम्ही बातमी पत्र वाचता का? Is your WhatsApp or Instagram or the social media are going through? आणि तुम्ही व्हॉट्सअप पाहता का, इन्स्टा पाहता का, सोशल मीडियावर तुम्ही जाता का? This will all pull your faith, pull your trust down. आणि या सगळ्या गोष्टी तुमचा विश्वास, तुमचा भरोसा ह्या खाली खेचतील. Every day morning, रोज सकाळी get up, उठा fill your spirit आणि तुमच्या आत्म्याला भरा with a double dose of scriptures. आणि वचनांच्या दुप्पट रीतीनं तुम्ही स्वतःला भरून काढा. Rise up your spiritual immunity आणि तुमच्या आध्यात्मिक जी रोग प्रतिकार शक्ती आहे ती वाढवा. so high आणि इतकं वाढवा that in the entire day as you walk, you will be able to resist every fear that is coming upon you, every wrong words that are coming towards you. आणि जेणेकरून संपूर्ण दिवसामध्ये जे सर्व चुकीचे शब्द, जे सर्व भय तुमच्या विरुद्ध येईल त्याला धिक्कारायला तुम्ही समर्थ व्हावा. Every day morning, fill the double dose of your scriptures in your life. आणि रोज सकाळी उठल्यानंतर स्वतःला देवाच्या वचनाने दुप्पट तुम्ही भरा. Declare all the promises of God that is given to you every day morning. आणि रोज सकाळी उठल्यानंतर जी अभिवचनं देवाने तुम्हाला दिलेली आहेत ती अभिवचनं तुमच्या जीवनावरती घोषणा करा. Tell your life about the promises. आणि तुमच्या जीवनाला त्या अभिवचनांबद्दल सांगा. James 4:7 says, आणि याकोबाचे पत्र याचा 4 अध्याय आणि 7वं वचन जे आहे ते असं म्हणतं, submit yourself स्वतःला अधीन करा then to God. आणि स्वतःला देवाच्या अधीन व्हा. Resist the devil आणि सैतानाला अडवा and he will flee. म्हणजे तो तुम्हापासून पळून जाईल. Every day morning we need to resist him. आणि रोज सकाळी आपण सैतानाला आपण धिक्कारण्याची गरज आहे. We need to command him to get out of your family, get out of your life, get out of your home. आणि तुमच्या घरामधून, तुमच्या कुटुंबामधून, तुमच्या जीवनामधून त्यांना निघून जाण्यासाठी तुम्ही रोज सकाळी त्याला धमकावण्याची गरज आहे. Every day you need to resist him. आणि रोज सकाळी तुम्ही त्याला अडवण्याची गरज आहे. When Jesus was tempted after the fasting of 40 days, आणि ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्तानं 40 दिवस उपवास केल्यानंतर ज्यावेळेस त्याची परीक्षा घेण्यात आली, Jesus said and did refuse the words of Satan. आणि प्रभू येशू ख्रिस्तानं काय केलं, जे सैतानाचे जे शब्द होते, जी वाणी होती त्याला त्याने दटवलेला आहे, धिक्कारलेला आहे. He refused what Satan was telling. जे काही सैतान सांगत होता त्याला त्याने दटवलेला आहे. Satan tried thrice with his deceptive words to bring Jesus down. आणि प्रभू येशूला खाली खेचण्याचा
3 वेळेला सैतानाने त्याच्या शब्दाद्वारे प्रयत्न केलेला आहे, but Jesus refused. पण प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला धिक्कारलेला आहे. In Matthew 4:10 and 11, मत्ते कृष्ण वर्तमान याचा 4 अध्याय 10 आणि 11 वचन. then Jesus said to him, मग प्रभू येशू ख्रिस्त त्याला म्हणाला, away with you, Satan. सैताना चालता हो, He said, away with you, Satan. सैताना चालता हो. And he declared the promise. He says, for it is written. आणि मग त्याने अभिवचन घोषणा केलं, तर तो असं म्हणाला, कारण असा शास्त्रलेख आहे. He declared the word of God. देवाचं वचन त्याने घोषित केलं. First he resisted. पहिल्यांदा त्यानं सैतानाला धमकावलं, Then he declared the word. मग देवाचं वचन त्यानं घोषणा केली. The Bible says then the devil left him. आणि मग बायबल असं म्हणतं की मग सैतान त्याला सोडून निघून गेला. Today, if we are all gripped with this kind of fear in our lives, आणि जर आपण सर्वजण आज आपल्या जीवनामध्ये या भीतीने जर ग्रासलेला असेल, God has promised us wonderful life. परमेश्वराने आपल्याला सुंदर जीवनाचं अभिवचन दिलेलं आहे. God has promised us abundant life. परमेश्वराने आपल्याला विपुल जीवनाचं अभिवचन दिलेलं आहे. God has promised us fruitful life. परमेश्वराने आपल्याला फलदायी जीवनाचं अभिवचन God दिलेलं आहे. has promised us a bold life to enter in His presence. आणि परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये प्रवेश करण्यासाठी परमेश्वराने आपल्याला धाडसी जीवन But दिलेलं if आहे. today the devil is trying to pull you down, you need to resist him. पण जर आज सैतान तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न करत असेल, तर तुम्ही सैतानाला धमकावण्याची गरज आहे. Resist him and tell away, get away from my family, get away from my house. आणि तुम्ही त्याला धमकावा आणि त्याला म्हणा, माझ्या जीवनामधून, माझ्या कुटुंबामधून तू निघून जा. You need to say as Jesus said, away with you, Satan. आणि जसं प्रभू येशू म्हणाला, तुम्ही देखील म्हणण्याची गरज आहे, सैताना चालता हो, For it is written. कारण असा शास्त्रलेख आहे. Today the devil is trying to put us down, but do not give up. आज सैतान आपल्याला खाली खेचण्याचा प्रयत्न करत आहे, पण धैर्य सोडू नका. Trying to bring all wrong reports to you. आणि सैतान सर्व चुकीच्या बातम्या तुमच्याकडे आणण्याचा प्रयत्न करेल. Trying to bring all the wrong circumstances around you. आणि तुमच्या भोवताली सर्व चुकीची परिस्थिती तो निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. Maybe it is the fact, आणि कदाचित ते सत्य दिसत असेल, but truth is, पण सत्य काय आहे? Jesus says, प्रभू येशू असं म्हणतो, do not fear, for I am with you. घाबरू नको, कारण मी तुझ्या Do सोबत आहे. not be dismayed, for I am your God. भिवू नको, कारण मी तुझा परमेश्वर आहे. I will strengthen you and help you. मी तुला शक्ती देईन, मी तुला सहाय्य करेन. Fact might be that the entire situation is very worst. आणि कदाचित वास्तव हे असेल की सर्व भोवतालची परिस्थिती खूप वाईट आपल्याला वाटत आहे, But truth is, पण सत्य हे आहे, the Lord will never leave us, परमेश्वर कधीच आपल्याला सोडणार नाही. never forsake us. तो कधी आपल्याला त्यागणार नाही. He will stand with us. तो आपल्या सोबत उभा He राहील, will stand with our family. आपल्या कुटुंबासोबत उभा And He राहील, will strengthen us. आणि तो आपल्याला शक्ती देईल. The Bible says in Isaiah 40:10, it says, He will uphold with His righteous hand. आणि यशा 40:10 मध्ये बायबल असं म्हणतं, त्याच्या उजव्या धार्मिक हाताने तो आपल्याला सावरेल असं म्हटलेलं आहे. If God is for us, जर परमेश्वर आपल्यासाठी आहे, who can be against us? मग आपल्या विरुद्ध कोण असेल? If God is for us, who can be against जर us? परमेश्वर आपल्या बाजूने आहे, तर आपल्या विरुद्ध कोण असेल? Today we need to get up and resist all the lies of the devil. आणि आज आपण उभं राहून सैतानाच्या सर्व खोट्याला आपण धिक्कारण्याची गरज आहे. God's wonderful promise is to have wonderful life. आणि परमेश्वरचं सुंदर अभिवचन आहे की आपलं जीवन हे सुंदर प्रभूने दिलेलं If आहे. any one of you जर तुमच्यातील कोणीही having a scary life, जर भीतीदायक जीवनामध्ये तुम्ही असाल, are worried about tomorrow, किंवा उद्याची चिंता जर तुम्हाला लागलेली असेल, are scared about tomorrow, किंवा उद्याची भीती जर तुमच्यामध्ये I असेल, want to tell you the Lord will uphold you. मला तुम्हाला सांगू द्या की परमेश्वर तुम्हाला सावरून धरेल. The Bible says, submit yourself into the Lord's hand and resist the devil. बायबल असं म्हणतं की स्वतःला परमेश्वराच्या अधीन करा आणि सैतानाला धिक्कारा असं म्हटलेलं आहे. Satan will flee. आणि मग सैतान पळून जाईल. If
it could happen in Jesus' life, it can happen in our life too. जर प्रभू येशूच्या जीवनामध्ये जर हे होऊ शकतं तर आपल्या जीवनामध्ये देखील नक्कीच हे होणार. If Joshua's life was victorious, if Ezekiel's life was victorious, if Daniel's life was victorious, if Shadrach, Meshach, Abednego, God was with them, God also is with us this morning. आणि जर त्या ठिकाणी यहोशुआच्या जीवनामध्ये, यहजकेलच्या जीवनामध्ये, दानिएलाच्या जीवनामध्ये, शेद्रक, मेशक आणि अबेदनेगोच्या जीवनामध्ये जर परमेश्वर विजय देऊ शकतो तर परमेश्वर नक्कीच तुम्हाला आणि मला देखील विजय देऊ शकतो. We need to resist the devil. सैतानाला आपण धिक्कारण्याची गरज आहे. Today we like to pray for you. आणि आज आम्हाला तुमच्यासाठी प्रार्थना करायची आहे. Never forget to declare the promises of God in your lives daily morning. आणि रोज सकाळी उठल्यानंतर आपल्या जीवनामध्ये परमेश्वराची अभिवचनं घोषणा करणं हे कधीच विसरू नका. That will strengthen you, that will rebuild you, that will lift you up and will confirm and tell you that the Lord is with you. आणि त्याद्वारे तुम्हाला शक्ती मिळेल, त्याद्वारे तुम्हाला भास होईल की परमेश्वर तुम्हाला उचलून धरत आहे आणि परमेश्वराने तुम्हाला सावरलेलं आहे. Let's pray. आपण प्रार्थना करूया. Father, we want to pray this morning for our dear people who are listening. प्रभू देवा, सकाळी मी प्रार्थना करतो जे आमचे प्रिय लोक आमचं हे वचन प्रभू ऐकत आहेत. Let this word may reach to them. प्रभू हे वचन त्यांच्यापर्यंत पोहोचू दे माझ्या देवा. And we pray that you would heal them. आणि प्रभू आम्ही प्रार्थना करतो तू त्यांना आरोग्य दे. Anyone who is going through this ferocious battle, आणि जे सर्व ह्या अशा भीतीदायक अशा युद्धातून जात आहे, we pray that you would bring victory to them. आणि प्रभू आमची प्रार्थना आहे की तू त्यांना विजय दे. As a servant of God, we want to declare victory in each and everybody's life who is hearing right now. आणि जे सर्व यावेळेस तुझं वचन ऐकत आहेत प्रभू येशूच्या नावामध्ये प्रत्येकाच्या जीवनामध्ये तुझा विजय आम्ही घोषणा करतो. Fear be gone, victory may come. भीती निघून जाऊ दे आणि विजय येऊ दे. In Jesus' name we pray. येशूच्या नावात आम्ही प्रार्थना करतो. Amen. आमेन.